ही गोष्ट आहे 2017च्या सुरुवातीची. मी माझ्या 9 वर्षीय मुलासोबत सोहमसोबत पंचगनी येथे कुटुंबाला भेटण्यासाठी कारने प्रवास करत होतो. हा एक लांबचा आणि तणावपूर्ण प्रवास होता आणि त्यात भर म्हणजे माझ्या कारमध्ये AC काम करत नव्हता आणि उन्हाळा असल्यामुळे त्या दिवशी प्रचंड गरम होत होते. त्यामुळे माझी थोडी चिडचिड झालेली होती. 6 तासांचा प्रवास बाकी होता आणि अंधारात आम्ही अजूनही हायवेला होतो. रात्री 9 वाजता आम्ही मुंबई-पुणे महामार्गावर होतो आणि सोहमने पोटदुखीची तक्रार केली. त्याला बाथरूमला जायचं होतं. माझी अगोदरच चिडचिड झालेली होती, पण त्याच्या सततच्या तक्रारीमुळे अखेर मी एका विश्रांतीगृहाकडे बघितले आणि गाडी थांबवली. त्या विश्रांतीगृहात काही छोटे रूम होते, ज्यात 2 बाथरूम्सही होते आणि बाहेर बसण्यासाठी काही लाकडी खुर्च्या आणि बाकडी होती. बाकी काहीही नव्हते. आसपास बघितले तर पार्क केलेले काही ट्रक होते. बाकी काहीच नव्हते. सर्व शुकशुकाट. मी विश्रांतीगृहाच्या अगदी जवळ गाडी पार्क केली आणि सोहम घाईघाईने बाथरूमकडे पळाला. मी कार चालू ठेवली, कारण मला माहिती होतं की तो लगेच परत येईल. असाच बसलेलो असताना मी विचार करत होतो की पुढचा प्रवास शांतपणे होईल. मी विचार करतच होतो, इतक्यात 1 मिनिटानंतर कारचा मागचा दरवाजा उघडला आणि मला वाटलं की सोहम आत बसला. मी त्याला काही बोलणार होतो, पण मला काहीच सुचले नाही. त्यामुळे मी शांत राहून गाडी चालू केली. काही अंतर पुढे जातच माझ्या लक्षात आलं की पाठीमागून एक पांढऱ्या रंगाचा एक ट्रक जोरजोरात हॉर्न वाजवत होता आणि तो माझ्या मागेच होता. मला वाटलं त्याला साईड हवी, म्हणून मी लेन चेंज केली. मागून येणाऱ्या ट्रकनेही तसंच केलं. मी थोडी गाडीची स्पीड वाढवली. त्यानेही तसेच केले. त्यानंतर त्याने त्याच्या लाईट्स फ्लॅश केल्या. त्यामुळे मी गाडी डाव्या लेनमध्ये वळवली. मला वाटलं बहुतेक तो दारू पिऊन गाडी चालवत असणार. पण त्यानंतर तो उजव्या लेनमध्ये आला आणि लाईट फ्लॅश करत राहिला. मी गाडीची स्पीड कमी केली. त्याने स्पीड वाढवली आणि माझ्याजवळ आल्यावर स्पीड कमी केली. त्याने त्याच्या गाडीची खिडकी उघडली. मी देखील खिडकी उघडली आणि त्याने माझ्यावर ओरडायला सुरुवात केली. तो एक भयानक आणि संशयास्पद व्यक्ती दिसत होता. मला त्याच्या बोलण्याचा आवाज ऐकू येत नव्हता, त्यामुळे त्याने मला थांबण्याचा इशारा दिला. मी सोहमला शांत राहायला सांगितले आणि मनाशी विचार केला की जर हा माणूस काही विचित्र वागला तर मी जोरात निघून जाईल. पांढरा ट्रक माझ्या मागे येऊन थांबला. तो चालक माझ्या कारकडे धावत आला. मी गाडी पुन्हा चालू केली. माझं हृदय धडधडत होतं. पण तो ओरडला, थांब. त्याने माझ्या खिडकीकडे पाहिले आणि म्हटला, तो तुमचा मुलगा नाही, आणि मागच्या सीटकडे बोट दाखवले. हे ऐकून मी गोंधळात पडलो आणि काय असे म्हटले. त्याने पुन्हा सांगितले, तुमच्या कारमध्ये जो माणूस आहे तो तुमचा मुलगा नाही. त्या क्षणी कारचा उजवा दरवाजा उघडला आणि मी बघितले की एक व्यक्ती माझ्या कारमधून बाहेर येत आहे, पण तो सोहम नव्हता. मी गाडीतून बाहेर पडलो आणि त्या उंच माणसाला ओरडलो. तो एक विचित्र माणूस दिसत होता. मी ओरडताच तो रस्त्याच्या बाजूला असलेल्या दाट झुडपांमध्ये पळून गेला. 2 मिनिटं तर मला कळतच नव्हतं की काय झालंय आणि काय चाललंय. ट्रकच्या चालकाकडे पाहिले आणि त्याचे आभार मानले. मी विचार केला की सोहमला काय झाले असेल. याची कल्पना करून मला अजून धडकी भरली. मी गाडी पुन्हा मागे फिरवली, रोड क्रॉस केला आणि विश्रांतीगृहाकडे परतलो. ट्रक चालकानेही माझा पाठलाग केला. तोही 30 सेकंदात तेथे पोहोचला. तिथे सोहम विश्रांतीगृहाच्या बाथरूमच्या बाहेर माझी वाट बघत थांबला होता. सोहम गाडीत परत आला. मी तिथे नसल्यामुळे तो घाबरलेला होता. मी त्याला सर्व काही समजावले. ट्रक चालकाने देखील सर्व स्पष्ट केले. त्यानंतर मी ट्रक चालकाचे पुन्हा एकदा आभार मानले आणि सोहम आणि मी शांत झालो. त्यानंतर आम्ही देवाचे नाव घेऊन पुन्हा प्रवासाला सुरुवात केली आणि सुखरूप घरी पोहोचलो. दरम्यानच्या घडलेल्या घटनेविषयी सकाळी उठून आम्ही कुटुंबाला सांगितले. घरचेही घाबरले, पण आम्ही सुखरूप पोहोचलो म्हणून देवाचे आभारही मानले.
गाडीमध्ये बसलेल्या त्या व्यक्तीचा चेहरा मी कधीच पाहिला नाही. कदाचित मी त्याच्याकडे पाहिले असते तर काय झाले असते हे मलाही माहीत नाही. पण त्या रात्री तो ट्रक चालक माझ्यासाठी एक देवदूतच होता. मित्रांनो, तुम्हाला आजची स्टोरी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा आणि स्टोरी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. थँक्यू.